केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अधिवेशनाच्या गैरहजेरीवरून राजकारण तापलेलं असतानाच आता खासदार संजय राऊत यांनी नवा दावा करत अमित शहांना लक्ष केल्याचं दिसतंय। अमित शहांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचं आहे, पण मोदी शहांमध्ये मतभेद असल्याचा आरोप राऊतांनी केला आणि राऊतांच्या आरोपांनी पुन्हा एकदा राऊत विरुद्ध भाजपाचा संघर्ष तापल्याचं दिसतंय। अमित शहांना देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिलाय, ही माझी बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हा दावा केलाय। अधिवेशन संपेपर्यंत विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून गृहमंत्री अमित शहांविरोधात रणशिंग फुंकल्याचं दिसतंय। पण आता अधिवेशन संपल्यानंतरही संजय राऊत काही अमित शहांविरोधातील मोहीम थांबवताना दिसत नाहीये। बुधवारी राऊतांनी थेटपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहांमध्ये मतभेद असल्याचा दावा करत अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचा असा खळबळजनक दावा केला। मुळात अमित शहांना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी? आम्ही खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात। अमित शहांना देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिलाय, ही माझी बातमी आहे। मला उपपंतप्रधानपदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा, मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा। आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे। हे जे मी सांगतोय ये 100% सत्य है। उनको डिप्टी प्राइम मिनिस्टर तुरंत होना है और मोदी ने उनको नकार दिया है। संजय राऊतांच्या या दाव्यावर भाजपनं जोरदार पलटवार केलाय। भाजपमध्ये कुणाला कोणतं पद मिळणार हे ठरवण्याचा अधिकार राऊतांना नसल्याचा पलटवार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलाय। तर संजय राऊतांनाच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं असा पलटवार नितेश राणेंनी केला। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मतभेद सोडणाऱ्या राऊतांनी मातोश्रीवरील संघर्ष बघावा अशी टीका बन यांनी केली आहे। पंतप्रधान व्हायचं असे त्यांनी दावा केला नाही, हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते ठरवतील। हे ठरवण्याचा संजय राऊत यांना कोणी अधिकार दिला नाही। जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं। उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता, उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता। त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले, त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा। मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा। अमित भाई शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये मतभेद शोधण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये। अमित भाई शहा आणि नरेंद्र मोदीजी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यांना देश प्रथम राष्ट्र प्रथम याच भूमिकेतनं काम करायचंय। त्यांना मातोश्री 2 बांधायचं नाहीये, त्यांना घरामध्ये बसून ठिपक्याची रांगोळी बघायची नाहीये, त्यांना आपल्या मुलाचं करिअर सेट करायचं नाहीये, त्यांना आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष विकायचा नाहीये, तर त्यांना देश पुढे घेऊन जायचा आहे। त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा यांच्यामध्ये कुठेही अंतर्गत वाद संघर्ष नाहीये। अंतर्गत वाद आणि संघर्ष कुठं असेल तर मातोश्रीवर आहे। संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना मातोश्रीवर बघायला मिळतो। आमच्याकडे नेशन फर्स्ट। काँग्रेसने राऊतांच्या दाव्याचा धागा धरत भाजपला लक्ष्य केलाय। कुणाला खड्ड्यात टाकतील, कुणाला वर नेऊन उचलतील तो भाजपचा प्रश्न असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। 5,000 घेऊ देत, कोणी 10,000 कोणी घेतले त्यावर विषय नाही। पण तुम्ही जे म्हणलात की त्यांना कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला मंत्री व्हायचं आहे, तो उपपंतप्रधान व्हायचा आहे, तो भाजपचा प्रश्न आहे। तर आम्हाला काय करायचं? कोणाला पंतप्रधान करतील, कोणाला काय करतील, कोणाला खड्ड्यात टाकतील, कोणाला वर नेऊन उचलतील, तो त्यांचा प्रश्न आहे। शिवसेनेच्या सुनावणीवरून ठाकरेंच्या सेनेकडून सातत्यानं अमित शहांना लक्ष केलं जात आहे, तर तिकडे अधिवेशनातील गैरहजेरीवरूनही इंडिया आघाडीनं शहांवर टीकेची झोड उठवली आहे। यातच आता संजय राऊतांनी थेट उपपंतप्रधान पदाचा दावा करत शहांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। मात्र राऊतांचा हा दावा खरा की खोटा याची पडताळणी होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।